हाय हॅलो एव्हरीवन, मी चैतूज लाईफ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती रेसिपी म्हणजे ही ट्रिक वापरून बनवा चौपट फुलणाऱ्या साबुदाणा बटाटा पोळी पापड। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आम्ही पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि छान असा भिजवून घेतलेला आहे। ज्याप्रमाणे आपण साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी एकदम मऊ असा साबुदाणा भिजवतो त्याचप्रमाणे हा भिजवून घ्यायचा आहे। तर तुम्हाला दिसत असेल हे मी अर्ध पातेलं पाणी घेतलेलं आहे, म्हणजेच हे पाणी 1 ते 1.25 लिटर पाणी आहे। आवडीनुसार घ्यायचं आहे। जर तुम्हाला पोळी पापड जर घट्ट बनवायचे असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी घेतलं तरीही चालेल। आता हे पाणी छान असं आपलं उकळलेलं आहे। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे। आता हे छान असं आपलं पाणी उकळलेलं आहे। यामध्ये आता हे साबुदाणा टाकत आपण हे हलवून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। जर तुम्हाला मोत्यासारखे अख्खे दाणे जर हवे असतील तळल्यानंतर, म्हणजे आपण साबुदाणा सालपापड्या तळल्यानंतर त्याच्यामध्ये अशा मोत्यासारखे अख्खे दाणे जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ते जास्त वेळ शिजवू नका। हे फक्त 10 मिनिटे शिजवलं तरी पुरेसं होतं। अख्खे साबुदाणे राहतात आपले। आता हे तुम्हाला दिसत असेल बघा, हे पाणी आटत आलेलं आहे, म्हणजे साबुदाणा आपला शिजत आलेला आहे, ट्रान्सपरंट व्हायला लागलेला आहे। ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला साबुदाणा शिजवायचा नाही। आता इथे तुम्हाला दिसत असेल हे मी 5 बटाटे सोलून घेतलेले आहेत, म्हणजे साल काढून घेतलेले आहे। हे कच्चे बटाटे आहेत। जर तुम्हाला जास्त बटाटे आवडत असेल तर तुम्ही अजून 1-2 बटाटे वाढवले तरीही चालतील। आता हे छान असे आपण खिसणीने खिसून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्हाला दिसत असेल माझे बटाटे खिसून झालेले आहेत आणि आता हे लाल पडलेले आहेत। सो आता हे पण छान 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याला पांढरा असा कलर येईल। आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा, मी छान असे धुवून घेतलेले आहेत आणि एकदम पांढरे शिपट झालेले आहेत आणि हे पाण्यामध्येच ठेवायचं आहे, जेणेकरून लाल पडणार नाहीत। आता तुम्हाला दिसत असेल आपला साबुदाणा शिजत आलेला आहे। आता यामध्ये आपण हा बटाटा घालणार आहोत आणि हा बटाटा पिळून घालायचा आहे, नाहीतर ते तुमचे पोळी पापड जास्त पातळ होतील जर यामध्ये पाणी शिल्लक राहिलं तर। आता हे छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। बटाटा शेवटला घालण्याचं कारण हेच की बटाटा लगेच शिजला जातो। सुरुवातीला घातला तर तुमचा साबुदाण्याचा एकदम गाळ होईल आणि मग मोत्यासारखे अख्खे दाणे तुमचे शिल्लक राहणार नाही, त्यासाठी आपण हा बटाटा शेवटला घातलेला आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे एक टिप आहे, जर बटाटा घातल्यावरती जर हे तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही एका साईडला गॅसवरती पाणी गरम करून घ्या आणि ते यामध्ये घाला, जेणेकरून ते थोडंसं पातळ होईल आणि शिजायलाही मदत होईल। आता तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे। आता बटाटा घातल्यानंतर हे फक्त 1 ते 2 मिनिटे शिजवायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे। मी प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि याला तेल लावून घेतलेलं आहे। आता हे पोळी पापड याच्यावरती आपण पळीने असे गोल घालायचे आहेत, एकमेकांना अजिबात चिकटू द्यायचे नाहीत। आता तुम्हाला दिसत असेल बघा, पोळी पापड घालून झालेले आहेत आणि 3 ते 4 तासानंतर हे वरच्या बाजूने वाळलेले आहेत, म्हणजे सुकलेले आहेत जराशी। आता हे आपण हाताने पलटी करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते खालच्या बाजूने छान असे सुकले जातील। आता हे पोळी पापड आपले पलटी करून झालेले आहेत। आता हे पापड आपण म्हणजे साल पापड्या 3 ते 4 दिवस छान अशा कडक उन्हात वाळवून घेणार आहोत, जेणेकरून ते छान अशा फुलल्या जातील। आता तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे आपले पोळी पापड म्हणजे साल पापड्या तयार झालेले आहेत, एकदम छान अशा कडक वाळलेले आहेत। ह्या सालपापड्या म्हणजे पोळी पापड हे तुम्ही 3 ते 4 वर्ष भरणीत एकदम पॅकबंद भरणीत भरून ठेवले तर तुम्ही हे 4 ते 5 वर्ष सुद्धा खाऊ शकता, काही होत नाही याला। आता इथे मी तेल गरम केलेलं आहे। आता हे आपण पापड यामध्ये घालणार आहोत, छान असे तळून घ्यायचे आहेत, गरम तेलातच तळायचे आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असे पांढरा कलर आलेला आहे याला। आपण यामध्ये बटाटा टाकलेला आहे तरी आपले पोळी पापड एकदम पांढरे दुधासारखे झालेले आहेत। सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। अशा प्रकारे आपले एकदम कुरकुरीत साबुदाणा बटाटा पोळी पापड तयार झालेले आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, बटाटा एकदम यामध्ये छान असा दिसत आहे आणि साबुदाणाचाही एकदम आपल्याला गाळ झालेला नाही, मोत्यासारखे दाणे दिसत आहेत। सो चवीलाही खूप छान लागतात हे। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।